जय हनुमान क्रीडा मंडळाच्या स्पर्धेमधला डे नाईटच्या इतिहासामधला पहिला बॉल यावला पिच बबलच्या बॅट मधून निघाले डबल षटकार। बबल लाईकने पुन्हा एकदा धमाका ठिकाणी डे नाईट होईल कासारवाडी गावात। रवींद्र बेकाची पादाडी 16 तुम्ही अनुभवताय, प्रेक्षक देखील आतुर झाले। काय जय हनुमान मॅक्झिमम षटकार। मान्य नामदार नितेजी आज एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू तुम्हाला म्हणजे मटन आहे की चिकन आहे? मटन आहे। खेळाडू नमस्कार मंडळी, मी गुरु पाताडे लाईफस्टाईल कोकण या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। आणि ज्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतास म्हणजे क्रिकेटप्रेमी, तीच म्हणजे आमच्या कासाडे गावातली पहिल्यांदाच होणारी डे नाईट क्रिकेट स्पर्धा जय हनुमान उत्तर गावठण क्रीडा मंडळ आयोजित। त्या स्पर्धेचं आज मी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि उद्घाटन आजच हा, थोड्या वेळात उद्घाटन चालू होईल। आणि 17, 18, 19 हे 3 दिवस स्पर्धा आहेत। आणि मका वाटतं 4-4, 8 संघात ही स्पर्धा लीग स्वरूपात होणार आहे। तर ह्या स्पर्धेचं एक मी व्हिडिओ बनवतो आहे। तर आता मी घराकडे बघा निघाले, माझा घर कासारडेतच हा तांबळवाडी आणि ही स्पर्धा उत्तर गावठणमध्ये। तर माका आहे ना जाऊक 5 ते 10 मिनटं लागतील। आपण आता कधी उद्घाटन होता तर जाऊन बघूया, चला। ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 हा 16 आपण अनुभवतो आहोत। हे आमचे गावाचे म्हणजे कासारडे गावाचे नवनिर्वाचित पोलीस पाटील प्रथमेश पारकर आणि हे धारेश्वर गावचे पोलीस पाटील महेश आयरे यांचं माझ्या यूट्यूबतर्फे चॅनलतर्फे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन। ह्या तुमच्या स्पर्धेबद्दल तुका काय म्हणता? म्हणजे आमच्या गावात होणार ही डे नाईट पहिली स्पर्धा काय तुका? तर जय हनुमान क्रीडा मंडळ कासारवाडी उत्तर गावठण, महिला मंडळ महालक्ष्मी महिला मंडळ कासारवाडी आणि गौदेव मित्र मंडळ मुंबई अशी जी आमची वाडी आहे आयोजित, ही भव्य दिवस अशी पहिली डे नाईट या आमच्या मंडळाची जवळजवळ आता 30 वर्ष झाली की आमची स्पर्धा होते, परंतु डे व्हायची। परंतु आता पहिल्यांदाच मुलांनी सगळ्यांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला की आपण या ठिकाणी आपली पण एक स्पर्धा होऊ देत, ज्या ठिकाणी डे नाईट होऊ देत। कासारवाडी गावात कुठेच झाली नाही कासारवाडी, निर्णय घेतला की आपण करूया, काही असू देत कसंही असू देत, सगळ्यांनी एकत्र येऊन या स्पर्धेला आपण योगदान देऊन ही स्पर्धा चालू करूया। त्याप्रमाणे आजपर्यंत सगळी जी मेहनत घेतली संपूर्ण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि मेहनत त्यानुसार आज हा दिवस जो आज उजाडलाय, हा जो उद्घाटनाचा दिवस आहे आणि आजपासून ही स्पर्धा चालू होते। सगळ्यांच्या मेहनतीने ही स्पर्धा आज आम्ही इथे साजरी करतो आणि सगळे आलेले जे मान्यवर येतील सगळे येतील, त्यांची सगळ्यांचं आमच्याकडे या स्पर्धेनिमित्त आम्ही सगळ्यांचे स्वागत करू। जेवढे बाहेरून खेळाडू येतील त्यांचं सुद्धा आणि सगळे आमचे यूट्यूबर मित्र आहेत किंवा आणि कोण येतील त्यांचंही आम्ही या ठिकाणी निश्चित स्वागत करू आणि भव्य दिव्य ही स्पर्धा होईल यात काही शंका नाही। ग्राउंड बघा, एकदम सुंदर ग्राउंड आहे, पूर्ण 4 दिशेने मका वाटतं एकदम सेम आवडतं, काहीच नाही बांध बिन काय नाही असा ग्राउंड मका वाटतं आहे। आसपास जिल्ह्यात पण काही बघू भेटू नाही असं ग्राउंड आहे। म्हणजे ह्या मंडळानं बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा चांगलीच मेहनत घेतलेली आहे। याची मी एक रील बनवलेली आहे, एक काय 2 सामाजिक कार्यकर्ते हळूहळू मी या स्पर्धेबद्दल आणखी काय नाही काय तुमका सांगूचा मी प्रयत्न करेन। प्रभाकरजी नकाशे कासारडे उत्तर गावठण सगळे भगवीमय झालेले आहे। कासारडे वासियांसहित सिंधुदुर्ग वासियांना पाहायला मिळते डे नाईट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 सरपंच संतोष पारकर, उपसरपंच गणेश पादाडे, क्रिकेट स्पर्धा संपूर्ण गावचा सहभाग आणि कासारडे गावचं नाव यूट्यूबच्या माध्यमातून 192 देशांमध्ये पोहोचवण्याचा मोठा पराक्रम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत। आमचे सगळे ज्येष्ठ जे मार्गदर्शक आहेत, सन्माननीय मान्यवर श्यामसुंदरजी सावंत, नारायणजी घाडी, आपण दीप प्रज्वलन करायचं, विवेकानंदजी पादाळे घाडी दीप प्रज्वलन करत आहेत। गावातील पदाधिकारी एका दिव्याने दुसरा दिवा प्रकाश करूया, तेजोमय करूया।
विद्या आणि 64 यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करत आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे गाव नाही. तर आमच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण मुख्य खेळपट्टीवरती निर्वाचित पोलीस पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. प्रमुख उपस्थिती रवींद्र बेकाजी पादाडे, शांतीनाथजी लडगे साहेब, स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होतो आहे. जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठण आयोजित. इकडे बघा. नाणेफेकी संपन्न करायचे. नाणेफेकी नंतर फीत कापली जाते. गणेश पाताडे उपसरपंच कासार्डे शुभ असते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अतुलजी करपे आणि खानोलकर आणि इतर त्यांची संपूर्ण टीम आपलं देखील जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने मनापासून नाणेफेकी संपन्न होते. एका बाजूला रत्नागिरी जिल्ह्यातला संघ आणि आमचे मान्यवर, आपण ट्रॉफीचं अनावरण करूया आणि त्यानंतर मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मुद्राळे सर देखील उपस्थित झालेले आहेत. नारायणजी घाडी, रवींद्रजी पादाडे, पपी पादाडे, इतर आमचे सगळे मान्यवर, दीपक कापसे. ट्रॉफीचं अनावरण होत आहे. जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठणची देणगी गौरवते स्मॉल क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी. कोण जिंकणार? कासार्डे गावच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम 16 तुम्ही अनुभवताय. प्रेक्षक देखील आतुर झालेत. एक वेगळेपण आपल्याला पाहायला मिळतंय आणि ट्रॉफी सोबत आमचे सगळे मान्यवर एक सुंदर असा फोटो घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. शिवजयंतीचं औचित्य साधून आपण अमोलजी धन्यवाद. अखंड जगताचं आराध्य दैवत श्री गणेशाच्या चरणी वंदन करतो. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि दोन्ही महाराजांनी ज्यांनी घडवलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा करतो
आणि जय हनुमान क्रीडा मंडळ कासारडे उत्तर गावठण आयोजित डे नाईट भव्य दिव्य असा हा इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहा असा सण आणि या उद्घाटन प्रसंगी या स्टेजवर मंचावर असणारे सर्व मान्यवर आणि विविध क्षेत्रातून राजकीय सामाजिक क्रीडा पत्रकार यूट्यूब सर्व माध्यम यांच्या सर्वांना मी प्रथम माझा साष्टांग नमस्कार करतो। अमोलजी, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही। डे नाईट हा कासारडे गावातला ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल तेव्हा जय हनुमान क्रीडा मंडळ कासारडे उत्तर गावठण यांचं नाव पहिल्यांदाच सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल आणि जे स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरवलं आणि यामुळे मी प्रथमतः या ठिकाणी जय हनुमान क्रीडा मंडळ कासारडे उत्तर गावठण यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। आणि या कार्यक्रमासाठी मला ज्यांनी आमंत्रित केलं ते जमदाडे सर, अमोलजी सर, भास्कर पाताडे, प्रथमेश पाताडे, श्रीरंग पाताडे, आमचे राजकुमार पाताडे, बरेच जणांनी मला या कार्यक्रमाला आमंत्रित केलं। या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो, आभार मानतो। खर तर मला वाटतं अमोलजी, आपलं अमोल हे कासारडे गावाचं रत्न नुसतं उत्तर गावठणचं नसून अमोल म्हणजे अनमोल। आणि मला वाटतं ही आपली संकल्पना आपण सत्यात उतरवली, आपल्याला उत्तर गावठणने पाठिंबा दिला, आमचा पण पाठिंबा आहे। आपण नुसतं कासारडे गावाचं नाही तर राज्याचं नेतृत्व करताय, त्याबरोबर राज्याचं नेतृत्व करताना गावाचं आमचं रोशन करताय आणि यासाठी माझ्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो। कासारडे उत्तर गावठण या कार्यक्रमासाठी माझ्याकडून शुभेच्छा आणि या ठिकाणी मी थांबतो। धन्यवाद। आणि दिलगिरी व्यक्त, तुम्ही 1 मिनिटाचा टाइम आपला अवधी लाईन क्रॉस केली आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त। धन्यवाद साहेब। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, सर्व विश्वाचं दैवत गणपती बाप्पा आणि या ठिकाणी जय हनुमान बजरंगबली या नावाने हे जे मंडळ चाललं आहे, या मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिक, त्याचप्रमाणे सर्व माझे खेळाडू, सर्वांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी देतो। विशेषतः बोलायचं झालं तर आजचा हा कार्यक्रम पाहिल्यानंतर जवळजवळ 20 ते 25 मिनिटं एका माणसाला लागतील, एवढं आपण या मंडळाबद्दल बोलू शकतो। पण आज आपल्याला टायमिंग दिलाय 1 ते 1.5 मिनिटाचा आणि म्हणून आपल्याला एवढंच सांगू शकतो गावातील सर्व मान्यवर आणि सर्वांची मनापासून अंतःकरणापासून एक इच्छा होती की या कासारड्याच्या भूमीमध्ये डे नाईट स्पर्धा झाली पाहिजे आणि ते स्वप्न आज या ठिकाणी जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठण यांनी पूर्ण केलेलं आहे। खरोखरच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना त्या भगवंताने पूर्ण कराव्या असे मी सदिच्छा व्यक्त करतो आणि खरोखरच अतिशय आलेल्या सर्व खेळाडूंना एवढंच सांगेन की खिलाडू वृत्तीने आपण या ठिकाणी आपलं नाव लौकिक करा, चांगल्या प्रकारे खेळा आणि माझ्या गावाचं नाव या ठिकाणी संपूर्ण 192 देशामध्ये झालं पाहिजे असे मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो। आणि खरोखरच अतिशय चांगलं नियोजन, शिस्तप्रिय नियोजन आपण या ठिकाणी केलात, मनापासून तुम्हाला धन्यवाद देऊन इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। संतोषजी पारकर साहेबांचे पुन्हा एकदा मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करणार आहोत, ज्यांनी आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलंय। त्यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूयात। हॅलो, आलो 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 महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच आमचे गणपतीला वंदन करून आज ही भव्य दिव्य इतिहासकालीन म्हणजे आपल्या कासारड्याचा इतिहास घडवणारी ही स्पर्धा डे नाईट जिथे संपन्न होते त्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले आमचे मित्र संतोषजी पारकर, प्रकाशजी पारकर, दशरथजी गाडी, आमचे बाबू पाताडे मिलिटरी मॅन, तसे दादा गाडी आणि सर्व पोलीस पाटील, तसे सन्माननीय व्यासपीठ, आज खरोखरच अतिशय आनंद होतोय की कासारडे गावातील आमचं जे राजधानी आहे
खरोखर कासार्डे उत्तर गावठाण या कासार्डेची राजधानी आहे आणि राजधानीसारखं हे त्यांनी काम केले आहे. त्या कासार्डे उत्तर गावठाणच्या हनुमान क्रीडा मंडळाची शान आणि अभिमान, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतोय. त्यांनी खरोखरच त्या मंडळासाठी एकदा जोरदार कासार्डेवासियांनी टाळ्या वाजवाव्यात, कारण ही डे नाईट स्पर्धा कासार्डे पंचक्रोशीत, कासार्डेच नव्हे तर या कासार्डे पंचक्रोशीत प्रथमच इथे स्पर्धा संपन्न होते. खरोखर असं देखणं, असं हे सिच्युएशन म्हणजे वातावरण निर्माण केलं आहे. खरोखरच या पुढच्या 3 दिवसात रात्री 2 वाजेपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत आणि त्याचं सगळी जबाबदारी जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे संघाने आणि त्या मंडळाने घेतली आहे. त्यांनी खरोखर अतिशय सुंदर असं नियोजन केलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा त्या मंडळाला शुभेच्छा देतोय आणि ही स्पर्धा अतिशय सुंदर आणि उत्साहात पार पाडावी म्हणून शुभेच्छा देऊन इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. विकास मंत्री सामन्याला सुरुवात करूयात. माननीय नामदार नितेजी राणे साहेबांचं देखील या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होणार आहे. 19 तारीखला पहिला सामना जय हनुमान क्रीडा मंडळाच्या स्पर्धेमधला डे नाईटच्या इतिहासामधला पहिला बॉल. यावेळेला पिच बबलच्या बॅट मधून निघालाय डबल षटकार. बबल नाईकने पुन्हा एकदा धमाका दाखवलाय. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक, एक षटकार एक चौकार बबल नाईकची खासियत आहे. या मैदानावरती बबल नाईकने एक पर्व असं गाजवलंय, एकाही सामन्यामध्ये तो आउट झाला नाहीये, ही त्याची खासियत आहे. माजी पोलीस पाटील निळकंठ पाताडे हे देखील उपस्थित झालेले आहेत. और पिच बॉल कव्हर्सला खेळलाय, खूप चांगला फटका सजवलाय बबल नाईकच्या बॅट मधून. बबल रोखण्याचं नाव घेत नाहीये, चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर फरार, चौकार. आजी नाईक मैदानावर आल्याच एका अप्रतिम षटकारावर आपल्या इनिंगची सुरुवात करतोय. हा जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. 3 गड्यांच्या मोबदल्यात अमोल भोसले बॉलिंग मार्कवर. एकदा एक आखू टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा दाजीचा प्रयत्न असफल होतोय. एक धाव मात्र अगदी सहज. दाजी सुद्धा नाराज आपल्या या फटक्यावर. अजून एक षटकार मिस केला अशीच काहीची भावना दाजी नाईकची. एक अप्रतिम सुरुवात. पहिल्याच सामन्यामध्ये मैदानावर वादळ. स्पर्धेच्या ठिकाणी संजय पाताडे दक्षिण गावठण यांचं देखील आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करतो आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचंय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 72 या धावसंख्येवर बबल नाईकचा फटका. लंगोच्या दिशेने एकेरी धाव. या मैदानावरील अगदी प्रत्येक गोष्ट ज्याच्या परिचयाची असा बबल नाईक 2 वर्षापूर्वी याच काय आवाज माझो माकाच पटना नाही की हो आवाज माझो असा तरी सुद्धा टुटी फुटी आवाज नाही. आपका स्वागत, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा कणगुटकरला रन मशीन म्हटला जाता, का म्हटला जाता त्याचं उदाहरण तुमका थोड्याच वेळात कळतला. 17 धावी स्ट्रायकर यांच्या दिशेने पणजीचो एक दर्जेदार खेळाडू आज AA-IS बिचोली गोवा संघाच्या वतीन साहिल आमकर विकास कदम पियाळीचो हे खेळाडू. विकासच्या बॅट मधून बाहेर पडलेलो फटको मिड विकेटच्या दिशेने पहिल्या टप्प्यानंतर चौकार. जय हनुमान चौकार. आणि त्याची व्हिडिओ तू कॉपी करणार. पहिल्या ओव्हरीत साहिलचो चेंडू शफल शॉट लोकांच्या कपडावर सून षटकार. जय हनुमान षटकार डायरेक्ट चंद्रात. विकास कदम ऑन फायर. 5 षटकांचा खेळ झालो समाप्त. इनिंगची सांगता करणारे शेवटचे 6 चेंडू अजून बाकी असत आणि गांगेश्वर तळेरे संघ एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने चाललेली ही वाटचाल असा. आज एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू तुमका बघूक मिळाले. AA-IS बिचोली गोवा संघाच्या वतीन मनोज नार्वेकर, नार्वे बिचोली, समर्थ गावस, नावेरप तुझे सुद्धा मनपूर्वक आभार असत. स्पर्धेत जरी अखिल नसलो तरी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अमोल सर ही स्पर्धा यशस्वी होती यासाठी गोवा राज्यातील खेळाडूंची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणारो अखिल तुझं सुद्धा स्वागत असा. शेवटच्या षटकात उतरणार फुलटॉस चेंडू डीपेक्षा कव्हरच्या दिशेने रोलिंग. जय हनुमान चौकार. सरपंच
ह्यांका कसा घेणार चौकारांशी का? 68 दुसरं जावचं लागेल. चंद्रा जाधव 9 चेंडू 19 धावा अप्रतिम कामगिरी संघाचा जहाज एका सुरक्षित किनाऱ्याच्या दिशेने येण्यासाठी हा होते सोबत आज एकत्र नाही टाकलंय टाकते नंतर हा काय मीच आहे ना 12 हो एक रन पूर्ण फक्त एक रनवर समाधान कारण स्ट्रायकर यांच्या दिशेने प्रदीप मिनी गेल त्याला का म्हटलं जातं त्याचं उदाहरण प्रदीप तुका दाखवचं असा प्रदीप रासम कणकवली तालुक्यातल्या हरकुळ गावचो तो अष्टपैलू खेळाडू आणि मिनी गेल मैदानावर क्रिस गेलची आठवण करून देणारी कामगिरी लाईनीत बसले सगळे भारीच काय तर लाईनीत बसले शिस्त पाहिला नाही कासार्डेकरांनी काय म्हणता इकडे या दुकान इकडे या का जाऊया मधनं जाऊया सगळ्यांना घेऊया ना मॅच बघतात त्यांना सगळ्यांना घेऊया हो युट्यूब वाले काय तुमका दाखवणार नाही आम्ही तरी दाखवूया निदान त्याच्यामुळे माझा व्हिडिओ तरी बघशा तुम्ही भाई पत्रे पण तिकडे काय फॉलो करा आणि शेअर करा कोणा कमेंट करा अरे अन्ना खाली जेवण लगे कॅच घेतला इकडे दुकाना विकाना कशी कोणाची आहेत ते दाखवूया चला अरे प्रेक्षकांना जागा नाही काही काही बांधावर जाऊन बसलेत हॉटेल किती बघ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 हॉटेल आहोत कोणाकोणाचे बघूया सोमवारचा मटन बिटन हा व्हायच्याकडे आम्ही आता 12 नंतर खाणार बरा ना एक नंबर कसला मटन आहे की चिकन आहे मटन आहे 80 रुपये अनलिमिटेड ह्योचा मालक हॉटेलचं काय काय भेटता मटन आहे चिकन आहे मटन प्लेट 80 रुपये चिकन प्लेट 60 रुपये मटन भाकरी की कसं काय मटन भाकरी आणि भात वगैरे भात नाही मटन भाकरी ठीक आहे आज काय आम्ही खाऊ शकत नाही सोमवार 12 नंतर काय तर बघूया ठीक आहे आमच्या मित्राचा पमाचा हॉटेल आहे अरे सागर आज सोमवार आहे ना तुमका मी त्या दिवशी पण दाखवलं बघितला व्हिडिओ बघितलास व्हिडिओ नाही बघितला काय या मेरे माझा अपमान आहे हो काय या मेरे शे एवढे आम्ही मेहनत करतो शूटिंग बिटिंग करून प्रेक्षकांचा काय आता बघ बघा इकडे मॅच समोर चालू आहे आणि यांचे मोबाईल मध्ये पण इकडे चालू आहे बघा काय या नाही असं काय नाही वेगळा काय दाखवणार नाही हा सगळ्यांना घेतोय स्क्रीन लावू स्क्रीन लावू होती ना हे मालक आमका काय देणार
येतंय थोड्या वेळानं, सगळ्यांचा शूट करते जरा आणि येतंय बऱ्याच जणांची हॉटेलच. हे प्लेयर आता एक मॅच खेळून बसलेत, सगळे नाश्ता वगैरे करतात. गणेश कुबल आमचे मित्र, ओंकार देसाई, बरा बरा. कोण नाही, माझं चालू आहे, शूटिंग चालू आहे. हो हो. आमच्या मित्राचं पण दुकान आहे, विना नकाशाचं दुकान आहे बाबा, राजू पाताड्यांचं दुकान आहे. अंडी बिंडी ह्या दुकानात पण भेटते तुमका, भजी बिजी पण भेटता इकडे. बस झालं. इकडे जवळजवळ 11 दुकानं आहेत, म्हणजे व्हेज नॉन व्हेज तुमका चाय वगैरे थंडा सगळ्या प्रकारचे सोया, सगळे प्लेयर वगैरे जेवतात. म्हणजे हा नियोजन भारी केलेला हॉटेलचा पण वगैरे सगळ्या ह्याचा पण, आणि एकूणच टुर्नामेंटचा पण नियोजन एकदम भारी. हा पहिल्याच दिवशी बऱ्यापैकी म्हणजे चांगलीच गर्दी आहे. आपण मगाशी अर्धे प्रेक्षक दाखवला, आता परत जाऊन दाखवूया. चला. स्मार्ट वॉच आहे, ते समर्थ मोबाईल स्टोअर शेती रोजगारी हे आपल्याला पुस्तक केले. त्यानंतर हा भावा जरा कनेक्शन जरा वेगळा. नमस्कार. नमस्कार, काय म्हणतात? कधी लास? कोणाचा बड्डे? तुझा मेला काम थंय हय काय वाडीतलो ना? षटकार. ओ साहेब जावा घरात. येतच चांगले येतात घेतले. काय म्हणतात? योबू तोंड लपवता यायचो माका पळूचा लागत. षटकार षटकार लाईव्ह तिकडे चालू आहे. 2 धावा दुहेरी धावसंख्येने धावफलक वेगाने बदलला जातोय. 15 धावा धावफलकावरती 74 धावांचा पाठलाग पाहायला मिळतो. प्रथम फलंदाजी केली जागेश्वर कळणे क्रिकेट संघ 73 धावा 5 गड्यांचा मोबदला आणि 74 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय डबल आयएस बीची क्रिकेट संघ गोवा. यावेळी कोलंबीचा हा चेंडू गोलवर टाकला. चेंडू बराच काळ हवेमध्ये संधी होती, मात्र झेलाचा अंदाज चुकला जातोय. गांधेश्वर तळेरे क्रिकेट संघाचा क्षेत्ररक्षक परिणामी जो झेल होता तो मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय आणि पंचांचा इशारा येतोय नो चेंडू म्हणजे फ्री हिटची संधी मिळेल ती फलंदाजाला. क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नसेल, इथं चुकी झाली आणि परिणामांना सामोरं जावं लागेल. गांधेश्वर तळेरे क्रिकेट संघाच्या खेळाडूंना सांघिक धावसंख्या धावफलकावर 3 ने पुढे सरकली. बिनबाद 18 धावा धावफलकावरती. पहिलं जय हनुमान मॅजिक पॉवर प्लेचं षटक. यावेळी मधल्या स्टीवरचा चेंडू उजव्या स्टीवरती सफल होतोय. डीप काउ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर. जय हनुमान मॅक्झिमम षटकार. मध्ये पाहिलं बऱ्याच क्रिकेट स्पर्धांमध्ये गुरुचे चेंडू असतात, मात्र यावेळी क्रिकॉनच्या चेंडूवरती
सुपरमॅनची कामगिरी पाहायला मिळत आहे. यावेळी बॅक टू बॅक दुसरा मोठा धमाका, मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर षटकार. अरुण बंड साहेबांचं त्यांचं शब्द शब्द फुलांनी तुमका हा नियोजन कसा वाटला? विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर टुर्नामेंटचं नियोजन कसा वाटला? पहिलं षटक रोहन साळगावकरचं नामी कापी आहे बस उत्तर गाव जय हनुमान नामी कापी सुंदर असं निसर्गरम्य अशा या कासारडे गावात असं देखणं आणि इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखं असं हे नियोजन सर्व क्रीडा रसिक युट्यूब किंवा सोशल मीडिया मधून बदल होतोय. गार्गेश्वर तळेरे क्रिकेट संघटना वैयक्तिक पहिलं संघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गौरव घुंगरट यावेळी सज्ज होताना दिसत आहेत. पंचांच्या डाव्या साईडने अर्थात थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स ओव्हर द विकेट हा गोलंदाजीचा मारा असेल. पहिलं षटक समाप्त झालं. 74 धावांचा पाठलाग करताना संघिक धावसंख्या धावफलकावर बिनबाद 30 धावा. ही धडाकेबाज सुरुवात म्हणावी लागेल. WAIS बिचुली गोवा. इरादा समोरच्या संघाला किती धावसंख्येत रोखण्याचा? 60 धावा. आणि पहिल्या सामन्यातला अनुभव या सामन्यामध्ये नक्की उपयोगी पडेल. प्रतिस्पर्धी संघातील कोणत्या खेळाडूंना जरा लवकर बाद करण्याचा प्रयत्न करावा लागेल? नितीन माटुंगेचा अजूनही वर्चस्व आहे. तर हे होते मिस्टर चंद्र जाधव, मॅन फ्रॉम गांगेश्वर तळेरे, ऑन द टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. जाऊया गौरव नागवेकर यांच्याकडे. गौरवजी, तसं पाहिलं तर गौरव नागवेकर हे नाव आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खूप वलयांकित आहे. कारण आमचा गौरव नागवेकर पेडणे एक्सप्रेस आणि मगाशी सुद्धा तुमचं नाव बघितल्यानंतर तोच अनुभव यावा अशी अपेक्षा होती. दुर्दैवाने फलंदाजी कोसळली. काय असेल या सामन्यासाठी इरादा? नक्कीच मगाच्या मॅच मध्ये आमचा खूपच खराब परफॉर्मन्स झाला, पण तो एक क्रिकेटचा भाग आहे. त्यामुळे ते सगळं आता विसरून मागे ठेवून आता एक नवीन मॅच आहे, नवीन स्टार्ट करू आणि नक्कीच चांगलं करू. नक्कीच चांगलं करू. चांगलं करायचं सुद्धा आहे. अमोल भोसले आपल्या संघामध्ये आहेत. महाराष्ट्र पोलीस गतवर्षी म्हणजे याच सीझन मध्ये झालेली रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी स्पर्धा त्यांनी गाजवली होती. अमोल भोसलेंवर जबाबदारी असेल, पण त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघातील कोणत्या खेळाडूंवर तुमची जरा जास्त करडी नजर असेल? आता बघायला गेलं तर टुर्नामेंट खूप मोठी आहे, तर सगळेच टॉप क्लास प्लेयर आहेत, टॉप क्लास टीम आहेत. एक तर त्यामुळे सगळेच प्लेयर चांगले आहेत, कोणाला कमी लेखता येणार नाही. आणि जो चांगला खेळेल तो नक्कीच जिंकेल. त्यामुळे आम्ही आमचं 100% देऊ. चांगला खेळ तो नक्कीच जिंकेल. ही शेवटची संधी आहे. गौरव, काय सांगाल आमच्या या सुंदर स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल, आमच्या जय हनुमान कासारडेबद्दल? नक्कीच आयोजन तर खूपच सुंदर असतं. आम्ही लास्ट 2 इयर इथे सेमीफायनलला हरतोय आणि यावेळेला नाईट टुर्नामेंट आहे, तर अजूनच खूप छान वाटतं खेळायला आणि खूपच आनंद होतोय की आम्ही या टुर्नामेंटचे भाग झालोय. खूपच आनंद झालाय कारण ते या टुर्नामेंटचे भाग झाले. तर हे होते कर्णधार उमेश इलवान हुमरट संघाचे, ज्यांना करायची प्रथम फलंदाजी. गौरवजी, आपल्याला आपल्या सामन्यासाठी, आपल्या पहिल्या इनिंगसाठी, फलंदाजीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. सरपंच राजा तळेकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. बॉल अपील 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 फिंगर्स अप. OUT आउट.